नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। चाकणकरांना सह आरोपी करावे, खेमनार यांची मागणी। बंधू अशोक खरातमुळे राज्याची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पारधुळीस मिळाली। अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्यानं मोठी फसवणूक केली आहे। कोट्यावधीचा अनेकांना गंडा घातलाय। या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते। महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण एका वर्षाआधीच जगासमोर आणणाऱ्या दत्तात्रय खेमनर या पत्रकारांनी चाकणकरांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। यावेळी त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या वृत्तपत्राने ही बातमी छापली त्यावेळी चाकणकरांनीच प्रकरण बंद करण्यासाठीच दबाव टाकला होता। त्यांनी एका पत्रकाराला प्रकरण जगासमोर आणल्यामुळे त्रास दिला असं ते म्हणाले। पुढे दत्तात्रय खेमनर यांनी स्पष्ट केले की या प्रकरणातील अनेक पुरावे त्यांनी एसआयटीकडे दिलेत, त्यामुळे चाकणकरांना लवकरात लवकर सह आरोपी करावे। त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे की हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरा त्यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या बंधुबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झाला आहे। त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करा अशी आमची मागणी आहे।